आजचा दिवस आहे सेलिब्रेशनचा, उत्साहाचा, कारण भारतीय संघ अखेर आता भारतात दाखल झालेला आहे। विश्व विजेता भारतीय संघ याचं दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर विमानतळानंतर ही टीम इंडिया आता दिल्लीच्या ITC हॉटेल मोरियामध्ये सुद्धा दाखल झालेली आहे। तिथे सुद्धा टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सेलिब्रेशनची जंगी अशी तयारी करण्यात आलेली आहे आणि ही तेव्हाची दृश्य आपण पाहतोय जेव्हा टीम इंडिया दिल्ली विमानतळावरून त्यांच्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या विशेष बसमध्ये बसली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह आता ITC हॉटेलमध्ये जेव्हा दाखल झालेला तेव्हाची ही महत्त्वाची दृश्य। आजचा दिवस हा सेलिब्रेशनचा, उत्साहाचा असणार आहे, कारण विश्व विजेती टीम इंडिया आपल्या मायदेशी म्हणजेच भारतात आता दाखल झालेली आहे। हा विराट विजय आज सर्व क्रिकेटप्रेमी भारतीय दिवसभर साजरा करतील आणि ITC हॉटेलमध्ये रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह जेव्हा दाखल झाला तेव्हाची ही महत्त्वाची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर आणि ITC हॉटेलमध्ये हजारोंच्या संख्येने चाहते पोहोचले होते आणि आपण पाहतोय कोच राहुल द्रविड जेव्हा ITC हॉटेलमध्ये दाखल झाले तेव्हा चाहत्यांचा उत्साह। स्पेशली उनकी एक झलक देखने के लिए आए थे, क्योंकि ट्रॉफी जीत के आए इतने साल के बाद, तो हमारे लिए उन्हें देखना ही काफ़ी है। लग रहा है यहीं पे मैच हुआ भी, स्टेडियम से बाहर आ रहे हैं, इतने सारे फैंस यहाँ पे आए हुए हैं सुबह सुबह के टाइम पे, तो बहुत मज़ा आया। और भारत पेट्रोलियम के 4 प्लेयर सूर्य यादव, शिवम दुबे, कुलदीप यादव, संजू सैमसन भारत की टीम में, तो भारत की टीम का उत्साह बढ़ाने और हमारे क्रिकेटर्स का उत्साह बढ़ाने के लिए हम यहाँ पर आए हुए हैं। तो हमने जो केक प्रिपेयर करा है टीम ऑफ शेफ्स एट ITC मोरिया ने, ये टीम की जर्सी के कलर में आप नोटिस करेंगे और इसका जो हाईलाइट है वो हाईलाइट ये ट्रॉफी है। देखने में ये एक्चुअल ट्रॉफी लगेगी बट दिस इज मेड आउट ऑफ चॉकलेट। हमारी एक्सपर्टीज इंग्रेडिएंट्स की रहती है, तो हमने एक ट्रिब्यूट पे करने के लिए हमारी टीम को, टीम इंडिया को, हमने ये ट्रॉफी आउट ऑफ चॉकलेट बनाई है। सो दिस इज द हाईलाइट। ये हमारा केक है टू वेलकम द विनिंग टीम टू द चैंपियंस। दिस इज व्हाट वी हैव डन। बुमराह का वेट कर रहे हो? यू आर फैन ऑफ बुमराह? यस। व्हाट्स योर नेम? वीरेन कहाँ से है वेट? दिल्ली से ही। दिल्ली में कहाँ से? साकेत। कितने बजे से यहाँ पे हो? करीब 5:30 बजे। 5:30 बजे से। कौन अकेले आया, किसी के साथ? मम्मा के साथ आया। कौन है? मम्मा और मैं आया। मम्मा और तुम स्पेशली आए हो। यू आर फैन ऑफ इंडियन क्रिकेट टीम? यस। बुमराह पता था कि टीम इंडिया दिल्ली लैंड करेगी पहले, तो हम मॉर्निंग से यहीं पे खड़े उनका वेट कर रहे हैं उनके वेलकम के लिए। तो हमें पता चला टर्मिनल 3 पे आ रही है, तो हम टर्मिनल 1 से टर्मिनल 3 आ गए, क्योंकि हमें बहुत एक्साइटमेंट है, इसलिए इंडिया। आप देख ही रहे हो कितनी ज़्यादा एक्साइटमेंट है। हम बस ये देखना चाहते हैं कि कब ये यहाँ पर आएंगी इंडिया टीम और हम उनको देख पाएंगे। यानंतर जाऊया थेट दिल्लीमध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप हे दाखल आहेत। प्रमोद, आपण सकाळपासून प्रेक्षकांना दिल्लीमधला चाहत्यांचा उत्साह सांगत आहात। आता सध्या टीम इंडिया कुठे पोहोचलेली आहे, चाहत्यांमध्ये काय उत्साह आहे? श्वेता, ITC मोरिया जे हॉटेल आहे त्या हॉटेलवरती टीम इंडिया पोहोचलेली आहे। खरं तर मागच्या अर्ध्या तासापूर्वी सगळी टीम इंडियाचे खेळाडू जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचं ITC मोरिया हॉटेलवरती देखील खूप उत्साहात चाहत्यांकडनं स्वागत करण्यात आलेलं आहे। 2 तासाच्या विश्रांतीनंतर ही सगळी टीम जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी, जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे 7 लोक कल्याण मार्ग, त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या खेळाडूंचं कौतुक करणार आहेत, त्यांचं स्वागत करणार आहे, त्यांचं अभिनंदन करणार आहेत। पंतप्रधानांनी या खेळाडूंसोबत खरं तर जेवणाची देखील वेळ ठेवलेली आहे आणि हे सगळे खेळाडू पंतप्रधानांसोबत जेवण करणार आहेत आणि त्यानंतर ही सगळी टीम जी आहे ती पुन्हा सायंकाळी मुंबईमध्ये जाणार आहे। श्वेता, तुम्ही म्हणाला तसं आजचं सेलिब्रेशन आहे, सगळं सकाळपासून सेलिब्रेशन सुरू आहे। मी म्हणेल श्वेता, आजचा वार सेलिब्रेशनचा वार, कारण सकाळपासून जो माहोल या ठिकाणी मी बघतोय, चाहत्यांमध्ये जो उत्साह या ठिकाणी दिसतोय तो खूप आनंदाचा आणि वातावरण असल्याचं आपण बघतोय। यापेक्षा खरं तर श्वेता सायंकाळची दृश्य खूप वेगळी असणार आहेत, कारण हजारो चाहते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या ठिकाणी जो नक्कीच प्रमोद, आम्ही तुमच्याकडनं अशाच पद्धतीनं कसा सेलिब्रेशनचा जल्लोष जाणून घेणार आहोत। धन्यवाद सध्या आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण टीम इंडिया जेव्हा दिल्लीमध्ये दाखल झाली तेव्हाचा हा उत्साह जल्लोष पाहतोय। आता रोहित सेना दिल्लीमध्ये जंगी स्वागत झालं। मुंबईमध्ये आज दुपारी रोहित सेना पोहोचेल तेव्हाचा उत्साह पाहण्यासारखा असेल।
हा विजयाचा जल्लोष दिवसभर कसा असेल आपण पाहतोय ग्राफिकच्या माध्यमातून. सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल होईल. दुपारी 2 वाजता भारतीय संघ मुंबईत येणार आहे आणि संध्याकाळी 5 वाजता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियमवरती भारतीय संघाला 125 कोटींचा धनादेशही दिला जाईल. त्यामुळे आजचा दिवस हा विराट विजय साजरा करण्याचा आहे, सेलिब्रेशनचा दिवस असणार आहे.